उन्हाळा आता स्टार्ट झालेला आहे. जसं सीझन चेंज होतं तसं आपल्याला आपलं स्किन केअर रुटीन पण चेंज केलं पाहिजे. तर उन्हाळ्यासाठी लागणारे कोणते कोणते स्किन केअर प्रोडक्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट. त्यासाठी जास्त पाणी प्या, तुम्ही घरी सरबत बनवून प्या, फ्रूट्स खा ना, सॅलड खा जास्तीत जास्त. त्यामुळे आपली बॉडी नॅचरली हायड्रेटेड राहील आणि आपली स्किन त्यामुळे ग्लो होण्यात मदत होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. हा आहे लक्सा बॉडी वॉश मॅजिकल ऑर्चिड. हा 12 आवर्स लॉंग लास्टिंग फ्रॅग्रन्स आहे आणि ॲक्च्युली हा वर्क करतो आणि हा समरसाठी खूपच छान आहे. सेकंड बजेट फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली हा आहे लव्हेंडर प्लस आल्मंड ऑइल बीवेलचा बॉडी वॉश आहे. हा पण खूप छान आहे. हा ॲक्च्युली मोठ्या पॅक मीन्स मोठ्या बॉटलवर मला छोटा फ्री मिळाला छोटा. हा पण खूप छान आहे. तुम्ही हवं तर डवचे पण बॉडी वॉश खूप छान आहे, ते पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. पण समरसाठी आपल्याला लॉंग लास्टिंग बॉडी वॉशच तुम्ही यूज करा. प्रोडक्ट आहे हा नायकाचा बॉडी स्क्रब आहे. नायकाचे प्रोडक्ट आपल्याला नायकाच्या साईटवर किंवा आपल्या नायका ॲपवरच आपल्याला अवेलेबल होतील. हा जॅस्मिन फ्रेग्रन्समध्ये, ह्याच्यामध्ये अजून खूप सारे अवेलेबल आहेत, ते तुम्हाला नायकाच्या ॲपवर मिळून जातील. आपल्याला बॉडी स्क्रब जस्ट वन्स इन अ वीकच करायचं आहे, जास्त नाही करायचं आपल्याला. आठवड्यातून एकदाच तुम्ही बॉडी स्क्रब कोणताही माइल्ड किंवा जेंटल तुम्ही बॉडी स्क्रब यूज करू शकता. ओके. आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे इथे हिमालयाचा अँटी हेअरफॉल शॅम्पू. तर समर्समध्ये आपल्याला आठवड्यातून 1-2-3 वेळा तरी शॅम्पू करायचंच आहे. तुमच्या हेअर कन्सर्ननुसार तुम्ही शॅम्पू चूज करा. इथे मला हेअरफॉल आहे म्हणून मी हा हेअरफॉलचा शॅम्पू यूज करते आता सध्या. तर तुम्ही तुमच्या हेअरच्या कंडिशननुसार तुम्ही शॅम्पू यूज करा. आणि शॅम्पूनं तर कंडिशनरच कंपल्सरी. तुम्ही कोणताही कंडिशनर डव किंवा लॉरेल पॅरिसचा तुम्ही यूज करू शकता. दिस इज अवर थर्ड प्रोडक्ट इथे फेस वॉश. इथं मी यूज करते एव्हरयूजचा ब्राईटनिंग लेमन अँड चेरी फेस वॉश. आता समर सीझन आहे, मग आपली स्किन खूप जास्त ऑइली होते, तर आपल्याला ऑइल कंट्रोलच आपल्याला फेस वॉश यूज करायचे. तर हा ऑइल कंट्रोल क्लेम नाही करत, पण हा बऱ्यापैकी ऑइल कंट्रोल करते. मी ह्याला खूप दिवसापासून यूज करते. हा पॅराबेन फ्री फेस वॉश आहे, तर तुम्ही हा नक्की एकदा ट्राय करू शकता. ह्याच्यामध्ये आय थिंक टी ट्री या समथिंग नीमचा पण येतो, एक स्ट्रॉबेरी पण येतो, तो पण तुम्ही ट्राय करू शकता. किंवा ऑइल कंट्रोलसाठी तुम्ही हिमालयाचा आपला रेग्युलर नीम फेस वॉश पण यूज करू शकता, तो पण छान आहे. सेटाफिलचे फेस वॉश ते पण छान आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. इथे मी समरमध्ये आपल्याला टॅनिंग जास्त होतं, हा तर पॉन्डचा हा ब्राईट ब्युटी विथ विटॅमिन B3 फेस वॉश पण यूज करू शकता. हा टॅन रिमूव्ह करायला मदत करतो. कम्प्लिटली डज नॉट क्लेम दॅट टॅन रिमूव्ह करू शकतो, पण तुम्हाला स्लाइटली बेसिसवर तुम्हाला थोडा ब्राईटनिंग इफेक्ट देऊ शकतो फेसवर. तुम्ही हा पण नक्की ट्राय करा. नेक्स्ट प्रोडक्ट येते हिमालयाचा फेस स्क्रब. हा हिमालयाचा टॅन रिमूव्हल ऑरेंज फेस स्क्रब आहे. आपल्याला स्क्रबिंग आठवड्यातून 1 किंवा 2दाच करायचे, त्यापेक्षा जास्त करायचं नाही आहे. शक्यतो 1दाच करा. चांगला माइल्ड अँड जेंटल स्क्रब यूज करा. आपल्याला नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे शीट मास्क. उन्हाळ्यामध्ये शीट मास्क तुम्ही 15 दिवसांनी तरी कंपल्सरी लावा, त्याच्यामुळे आपली स्किन छान हायड्रेटेड राहते. इथे माझ्याकडे हा नायकाचा एक आहे, जस हर्ब्सचा हा आहे प्लांट बेस्ड रेटिनॉल. नंतर हा विटॅमिन सीचा आहे, हा पण एक जस हर्ब्सचा, हा विटॅमिन सी आमला आहे. तुम्ही तुमच्या स्किन कन्सर्न स्किन टाईपनुसार शीट मास्क नक्की वापरा, ह्याच्यामुळे स्किन छान आपली हायड्रेटेड राहते उन्हाळ्यामध्ये. त्याच्यानंतर हे एव्हरयूजचं पील ऑफ मास्क आहे. नंतर एव्हरयूजचं हे फेस पॅक आहे, हे मी आठवड्यातून 1दा यूज करते हे दोन्ही. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मुलतानी मिट्टी. ही समरमध्ये कंपल्सरी तुम्ही लावाच, ह्याच्यामुळे आपल्या स्किनमधला ऑइलीनेस कमी होतो. जर तुमची स्किन जास्तच तेलकट असेल तर तुम्ही हे आठवड्यातून 1दा तरी नक्की लावा. रोज वॉटरमध्ये मिक्स करून तुम्ही लावू शकता, या फिर ॲलोवेरा जेलमध्ये पण तुम्ही मिक्स करून यूज करू शकता. हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल. ते नेक्स्ट प्रोडक्ट आहे टोनर. तर माझ्याकडे एक नेचर इसेन्सचा टोनर आहे रिफ्रेशिंग रोज, आणि एक ॲरोमावाला टोनर आहे, हा टायटनिंग पोर्ससाठी. ते तुम्हाला ओपन पोर्सचा इश्यू असेल तुम्ही हा टोनर यूज करा, किंवा नॉर्मल तुम्हाला जस्ट एक रिफ्रेशमेंटसाठी हवं असेल रिफ्रेशिंग टोनर तर तुम्ही हा यूज करू शकता. नाहीतर तो डाबर गुलाबरीचा रोजवाला टोनर येतो, तो पण खूप छान आहे. आता स्पेशली तुम्हाला समरसाठी तुम्ही जर रेफर करत असाल तर एक बायोटिकमध्ये कुकुंबरचा टोनर येतो, तोही खूप छान आहे. लॅक्टोकेलमाइनचा कुकुंबर टोनर येतो,
तुम्हाला एक कूलिंग इफेक्ट पण देतात ते कुकुंबर टोनर, तर ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपला टोनर फेस वॉश झाल्यानंतर आपल्याला टोनर जस्ट आपल्या फेसवरती स्प्रे अप करायचं आहे. आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे मॉइश्चरायझर. समर असलं तरी आपलं मॉइश्चरायझर कंपल्सरी लावायचं, आपलं स्किप नाही करायचं आहे. फक्त आपलं हाय कव्हरेज किंवा एकदम हेवी मॉइश्चरायझर नाही लावायचं, लाईट बेस मॉइश्चरायझरच लावायचं आहे. इथे मी आता जस्ट हा स्टार्ट केलेला आहे, पॉन्डचा मी मॉइश्चरायझर यूज करते, पाहू शकता. आता जस्ट मी 2-4 दिवसच लावून झालेला आहे. हा एक छान आहे. तर नॉर्मली मी हा यूज करते पॉन्डचा सुपर लाईट जेल नॉन स्टिकी फ्रेश. हा पण खूप छान मॉइश्चरायझर, पाहू शकता मला पूर्ण डबा संपलेला आहे. आपल्याला उन्हाळा असला तरी मॉइश्चरायझर लावायचं आहे. लाईट बेस मॉइश्चरायझर तुम्ही रेफर करा. तुमच्या स्किन टाईपनुसार आपल्याला मॉइश्चरायझर तुम्ही चूज करून यूज करू शकता. प्रोडक्ट आहे आता सनस्क्रीन. इट इज व्हेरी कंपल्सरी इन द समर. तुम्ही स्किन केअरमधले एखादं तुम्ही काही हवं तर स्किप करू शकता, अगदीच घाई असेल तर. पण सनस्क्रीन लावलं मस्त आहे. तुम्हाला UV रेजपासून, अल्ट्राव्हायोलेट रेजपासून, जर तुम्हाला हार्मफुल रेजपासून तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल, टॅनिंगपासून तुम्हाला सेफ राहायचं असेल तर सनस्क्रीन कंपल्सरी आहे. मी आधी लोटस हर्बलचं वापरायची, पण हे आता पूर्ण संपलेलं आहे. हे पण छान कव्हरेज येतं मॅटमध्ये, हे मॅट फिनिशमध्ये येतं. हे नॉन ग्रीझी स्वेट अँड वॉटर रेजिस्टन्स, छान आहे हे सनस्क्रीन. पण आता करंटली मी हे चालू केलं आहे न्यूट्रोजिनाचं. हे SPF 50+ आहे. आता एवढे कडकती भडकती धूपमध्ये तर आपल्याला SPF कमीत कमी 50+ हवं आहे. नॉर्मली तुम्ही नॉर्मल डेजमध्ये म्हणजे पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये SPF 30+ ओके, पण आता एकदम कडक उन्हामध्ये आपल्याला SPF 50+ तरी हवं आहे. आणि हे वॉटर रेजिस्टंट आणि व्हाईट कास्ट बिलकुल सोडत नाही. तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता न्यूट्रोजिनाचं सनस्क्रीन. तर नेक्स्ट आता बॉडी लोशन आहे. इथे हिमालयाचं हे प्रोटेक्टिव्ह सनस्क्रीन लोशन आहे SPF 15. हे बॉडीसाठी ओके मी 1-2दाच यूज केलं आहे. आता उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही यूज करू शकता. आता हे एक जॉयचं पण छान आहे. हे जॉयचं स्किन फ्रूट्स ॲक्टिव्ह ब्राईटनिंग प्लस ग्लो बॉडी लोशन विथ विटॅमिन B3 अँड UV रेज. हे पण एक छान आहे. म्हणजे नॉर्मल तुम्हाला एकदम कडक उन्हात नसेल जायचं तर तुम्ही हे यूज करू शकता. नंतर नॉर्मली मी डेलीमध्ये हे यूज करते, वॅसलिनचं डेली ब्राईटनिंग. हे आय थिंक हे विदाऊट SPF ट्रिपल सनस्क्रीन आहे. 2 weeks विजिबल रेडियंट स्किन. हे पण एक छान आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा रेग्युलर तुम्ही कोणतं वापरत असेल ते यूज करू शकता. अजून एक कोणतं आहे, हां निव्हियाचं, ते पण खूप छान आहे बॉडी लोशन. आता उन्हाळ्यामध्ये तरी कमीत कमी यूज करत जा. जे तुम्हाला सुटेबल आहे तुमच्या स्किनसाठी ते तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. तर हे जस्ट मी तुम्हाला काही ऑप्शन दिले आहेत, तुम्ही ह्याच्यातलं कोणतेही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही यूज करू शकता. तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे अंडरआर्म्स. हा रोल ऑन डिओड्रंट आहे. तर माझ्याकडे पहिला हा निव्हियाचा डिओड्रंट आहे पर्ल अँड ब्युटी. हा पण खूप छान आहे. हा मी आय थिंक कॉलेज डेजपासून यूज करते. हा बऱ्यापैकी तुम्हाला ह्याचा इफेक्ट देतो, एक 10-12 तास त्याचा फ्रेग्रन्स राहतो. सेकंड मी आता स्टार्ट करते, आता मी यूज करते हा कार्मझीचा नॅचरल डिओड्रंट रोल ऑन फ्लोरल सनसेटमध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक फ्रेग्रन्स आहे कोणता तरी, आय थिंक मला सर्च करावं लागेल. हा तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर इझिली मिळून जाईल. आता स्पेशली उन्हाळा आहे तर आपल्याला जो लॉंग लास्टिंग रोल ऑन असेल अंडरआर्म रोल ऑन डिओड्रंट, तो आपल्याला तसं सर्च करून आपल्याला यूज करायला लागेल. पण हे समरमध्ये हा मस्ट हॅव अजून एक प्रोडक्ट आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे बॉडी परफ्यूम किंवा बॉडी मिस्ट. माझ्याकडे हा लेअरचा आहे, मी हा खूप आधीपासून यूज करते. हा पण खूप एक छान आहे समरमध्ये. सेकंड हे फॉक्सचं हे बॉडी परफ्यूम आहे. हे पण खूप छान आहे. तर म्हणजे तुम्हाला जर असा माइल्ड आणि असा डिसेंट तुम्हाला छान फ्रेग्रन्स हवा असेल तर हा एक आहे. की तुम्ही प्लमचे पण यूज करू शकता. प्लमचे पण छान बॉडी मिस्ट येतात जे समरसाठी स्पेशली असतात, ते तुम्ही यूज करू शकता. येथे माझ्याकडे काही छोटे पॉकेट परफ्यूम आहेत. पार्क ॲव्हेन्यू, एंगेज. हे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये कंपल्सरी एखादं छोटं पॉकेट परफ्यूम तुमच्याकडेच ठेवा. कारण आपण ट्रॅव्हलिंग करतो, घाम येतो, आपण 4 लोकांमध्ये भेटतो, आपलं उठणं बसणं होतं. तर छान एक आपल्याला थोडं फ्रेशनअप व्हायचं असेल तर तुम्ही हे बॉडी मिस्ट किंवा बॉडी परफ्यूम तुमच्याकडे नक्की ठेवा. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणताही तुम्ही यूज करू शकता. आता आपण समरमध्ये लागणारे 2-4 एक गरजेचे प्रोडक्ट बघूया. एक ते घामोळ्यांची पावडर आहे, कॅन्डिडवाली आहे. तुम्ही नायसिल पण यूज करू शकता. ॲलोवेरा जेल आहे, हे तुम्हाला कूलिंग इफेक्ट देईल. तुम्ही कोणतं पण ॲलोवेरा जेल यूज करू शकता. एक सौंदर्य म्हणजे पतंजलीचं आहे, केशचंदनवालं आहे. हे पण खूप छान आहे. हे तुम्हाला इन्स्टंट कूलिंग इफेक्ट देऊन जाईल फेसला. आणि एक हे हिमालयाचा फेशियल वाईप्स. हे तुम्हाला तर इन्स्टंट तुम्हाला फ्रेशन अप व्हायचं असेल तुम्ही हे फेशियल वाईप नक्की यूज करा. हिमालयाचे ॲलोवेरावाले खूपच छान आहे.
आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समर इसेन्शियल स्किन केअर प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेले आहेत. हे सर्व प्रोडक्ट मी माझ्या स्किन टाईपनुसार किंवा मी जे प्रोडक्ट यूज करते मला ते सुटेबल आहेत ते तुम्हाला मी दाखवलेले आहेत. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट चूज करा आणि तुम्ही वापरा. हे जस्ट मी तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे की समरसाठी हे प्रोडक्ट इसेन्शियल आहेत, तुम्ही यूज करू शकता. तुमच्या स्किनला जे सुटेबल होतील तुम्ही ते नक्की यूज करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पण नक्की कमेंट करून सांगा. जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला तर मग आपण लवकरच भेटूया अजून असा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर.